दिल्लीमध्ये केजरीवालचं प्रशासन हे चांगलं प्रशासन आहे याची चर्चा होती. त्यांनी जी काही धोरणं राबवली ती बघायला दिल्लीच्या बाहेरचे राज्याचे जाणकार राज्यकर्तेसुद्धा येतात. असं असताना त्यांच्याच मंत्रिमंडळाचे काही सहकारी, त्यांचे संसदेचे काही सहकारी हे अटक करून आत टाकलेले आहेत. त्यांच्या ॲक्शन त्या ठिकाणी घेतले आहे. सत्तेचा गैरवापर होतो पण त्याला काही मर्यादा असतात. आज ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी होत आहेत याला मर्यादा राहिलेली नाहीत. शेवटी सामान्य जनतेच्या समोर जावं लागेल आणि हा जो सत्तेचा गैरवापर आहे त्याच्या विरुद्ध ते दंड तयार करावं. पंतप्रधानांचे राज्यामध्ये दौरे वाढले, आता परत 21 तारखेला येत आहेत. त्याच्या आधी सोलापूरला येऊन गेले, त्याच्या आधी मुंबईला येऊन गेले. एकूण राज्यामध्ये येत्या निवडणुकीत आपल्याला फारसं यश मिळणार नाही असं गृहीत धरून त्यांचे दौरे वाढलेत असं बोल. तुमचं साधारणपणे निरीक्षण काय? असं दिसतंय कारण एकदा दोनदा तीनदा ते मध्यंतरी येऊन गेले. आता सातारला येतात, आणखीन कुठे येतात, यवतमाळला येतात. चांगली गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या संबंधीची त्यांची आस्था दिवसेंदिवस वाढते. माझं म्हणणं फक्त एकच आहे की जसं गुजरातला कुठल्याही गोष्टी देण्याच्यासाठी गुजारतो त्यांचं असतं तसं इथं आल्यानंतर महाराष्ट्राच्या बाबतीत सुद्धा काही देण्याच्यासाठी गुजारतो त्यांनी या दौऱ्यात दाखवलं तर मराठी जनतेला आनंद आहे. राज्यसभेच्या 4 जागांसाठी आता निवडणूक होती.